नागपूर ते गोवा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधात आज कोल्हापुरात हजारो शेतकरी आक्रमक झालेले पाहायला मिळाले। कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल 59 गावातील हजारो एकर जमीन या शक्तीपीठ महामार्गासाठी जाणार असल्याने शेतकऱ्यांनी या रस्त्याला तीव्र विरोध केला। त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे यासाठी सर्व पक्षीय नेत्यांसह महाविकास आघाडीच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढून एल्गार पुकारण्यात आला। या मोर्चास ऐतिहासिक दसरा चौकातून सुरुवात होऊन व्हीनस कॉर्नर मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। या मोर्चात खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, आमदार सतेज पाटील, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी, भाजप नेते राहुल आवाडे, माजी आमदार संजय बाबा घाटके, भारत पाटणकर यांच्यासह महाविकास आघाडीचे आमदार नेते सहभागी झाले होते। यावेळी लोकसभा रिझल्ट सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है अशा आशयाचे पोस्टर मोर्चाचे आकर्षक ठरल्याचं पाहायला मिळाले। या महामार्ग रद्द केल्याशिवाय लढा थांबणार नसल्याचा इशारा यावेळी आमदार सतेज पाटील यांनी दिलाय। कुठल्याही परिस्थितीत कितीही संघर्ष करावा लागू दे, परंतु या रस्त्याला प्रखर असा विरोध आमचा निश्चितपणे असणार। कंत्राटदारांचा खिसे भरण्यासाठी आता हे सगळीकडे आपण बघतोय, प्रीपेड मीटरचा विषय असू दे किंवा पुण्यात दिलेले कॉन्ट्रॅक्ट असू देत, वेगवेगळे कॉन्ट्रॅक्ट आज जे काही महाराष्ट्रामध्ये दिले गेलेले आहेत ते सगळे इलेक्ट्रॉल बॉन्ड घेतलेल्या लोकांना दिलेले आहे। आणि म्हणून हा देखील आता उद्या प्रकल्प येईल, ज्यांनी इलेक्ट्रॉल बॉन्डला पैसे कदाचित या निवडणुकीआधी दिले असतील, म्हणून हा रस्त्याचं टेंडर अधिसूचना या सगळ्या गडबडीनं होत आहेत। लोकसभा निवडणुकीत याचा पाहायला मिळत आहे, विधानसभा निवडणूक तोंडावर आहे, याचा कुठेतरी काय परिणाम होईल किंवा नाही? लोकसभेला हा मुद्दा ऐरणीवर होता आणि या मार्गावरच्या लोकसभेच्या जागांबाबत लोकांनी काय निर्णय घेतला हे त्यांना माहीत आहे। आणि म्हणून आमची सरकारला सूचना आहे की हा विरोध आहे तो रस्ता रद्द करावा अशी आमची प्रामाणिक मागणी आहे।